तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. मकर संक्रांती स्पेशल असतात ते तिळगुळ. तर आपण ते कसे बनवायचे आहेत ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ते सुद्धा बघूया. तर लाडू बनवण्यासाठी आपण इथे 1/2 किलो तीळ घेतलेले आहेत आणि इथे मी 1/2 किलो गूळ पण घेतलेला आहे आणि इथे मी 100 ग्राम शेंगदाणे घेतलेत. ते भाजून घेतलेत व्यवस्थित. थोडेसे डाग येईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत कुरकुरीत. आणि इथे मी खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा मी भाजून घेणार आहे. आता आपण तीळ भाजून घेणार आहोत यामध्ये. आता हे आपल्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडे फुलेपर्यंत आणि थोडेसे अगदी खूपच कमी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. अगदी काळसर करायचे नाही आहेत आपल्याला हे. आपण जितके तीळ व्यवस्थित भाजून घेऊ तितके आपले लाडू खूप सुंदर लागतात. प्रॉपर असा क्रंच येतो त्यामध्ये. आता हे आपले आपण 10 मिनटं हे भाजून घेतलेले होते. बघा, थोडासा कलर चेंज झाला. आपल्याला अगदी लालसर करायचं नाही आहे. हे आता थोडे फुगीर झालेले आहेत. जशा लाया कशा फुलतात तसे हे तीळ भाजल्यानंतर फुलतात. आता हे झालेले आहे, आपल्याला काढून घ्यायचे. आता यामध्येच आपण हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते भाजून घेऊया. म्हणजे त्या खोबऱ्याचा जो कुबट वास असतो तो निघून जातो भाजून घेतल्यामुळे. हे पण थोडं लालसर झालेलं आहे. आता हे पण काढून घेऊया. थोडंसं डाळ्या भाजून घ्यायचं आहे. जी रोस्टेड चणा डाळ असते ती अर्धी वाटी इतकी घेतली आहे मी. आता काढून घेऊया. आता आपल्याला 1 चम्मच तूप घ्यायचं आहे. तर यामध्ये गूळ घालायचं. आता पुन्हा आपण एकदा चेक करूया. आता हे आपली पाण्यात घातलेले थेंब ते कुरकुरीत झालेले आहेत, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे लाडवाचा. आता गॅस स्लो करून आपल्याला हे केशराचं दूध यामध्ये घालायचं आहे. हे थोडं चरचरेल, पण हे सावकाश हाताळायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला तिळाचं मिश्रण घालायचं आहे. तर यामध्ये आपण काय काय घेतलं होतं, तीळ होते, भाजलेली चणा डाळ होती, शेंगदाणे आणि सुकं खोबरं, ते सर्व आपण भाजून घेतलं होतं. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं पटापट. गॅस मीडियमवर ठेवायचं आहे. ते मिक्स करून घेऊया आपण. थोडीशी आपण वेलची पावडर स्प्रिंकल करणार आहोत, अगदी थोडीशी. आता गॅस बंद करायचा आणि लाडू वळायला घ्यायचे गरम गरम. थंड झालं की पुन्हा ते कडक होईल. मग आपल्याला थोडं थोडं पुन्हा गरम करून घ्यावं लागेल. सर्व इथे घेऊन गरम करून आता आपण लाडू बनवायला घेऊया. थंड व्हायच्यात आपल्याला पटापट वळून घ्यायचं.
पूर्ण व्यवस्थित गोलाकार येईपर्यंत वळायचे. आपण जितका याच्यामध्ये वस्तू टाकल्यात त्या सर्व दिसून येतात. असेच मी सर्व लाडू वळून घेते आता. खूप लगेच होतात, वेळ लागत नाही याला. जे पहिल्यांदा करतायत त्यांनी हाताला तेल किंवा थोडंसं पाणी लावून वळवून घ्या, कारण चटके लागू शकतात. आपल्याला गरम गरम वळायचे आहेत लाडू, त्यामुळे थोडंसं सांभाळून, कारण हे हाताला चिकटलं की खूप जोराचा चटका लागू शकतो. हे आपल्या सवयीने थोडंसं लगेच होत आहे. आता करायला बसलं की खूप वेळ लागत नाही, लगेच होऊन जातं. असेच मी सर्व लाडू वळून घेते. हे पहा, गरम लाडू वळल्यामुळे हात असे लाल होऊ शकतात, त्यामुळे काळजी घ्या जराशी आणि व्यवस्थित सांभाळून करून घ्या लाडू. आता हे मिश्रण थोडं घट्ट होत आलं आहे, म्हणजे थंड झालं आहे ते. तर आपण पुन्हा एकदा याला थोडंसं फास्ट गॅसवर गरम करून घेऊया, म्हणजे ते पुन्हा सुटेल आणि व्यवस्थित होईल, नरम होईल. तर आपले हे आता लाडू सर्व वळून झालेले आहेत. हे पहा, अगदी पटापट असे वळून झालेले आहेत. तर आपले लाडू वळून झालेले आहेत. तर माझी ही आजची तिळाच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे तिळाचे लाडू नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.